शेतकरी मंडळी, आपल्या कापूस पिकाला कमी खर्चामध्ये पॉवरफुल अशी दुसरी फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते औषध प्रामुख्याने आपण घेतले पाहिजे, हे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। आता हे आपलं कपाशीचं वावर आहे आणि एकच फवारणी कमी खर्चामध्ये आपण घेतलेली आहे। दुसरी फवारणी आपण उद्या परवा याला घेणार आहे। आता कापूस पिकाला दुसरी फवारणी आपण केव्हा करावी? आपली जर पहिली फवारणी झाली असेल तर 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी करून घ्यायची आहे। आता हे दुसरी फवारणी आपण का बरं करावी? कापूस पिकावर जेवढी रस शोषणारी कीड असेल याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे। म्हणजे थ्रिज असतील, हिरवे घोळे असतील, तुडतुडे असतील, हे पूर्णपणे नियंत्रणामध्ये राहिले पाहिजे। दुसरं म्हणजे कापूस पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, कापूस पिकाला फुटवे चांगले काढले पाहिजे। आणि कापूस पीक जर कुठेतरी पिवळा पडला असेल तर तो पूर्णपणे ग्रीनरी, त्याला हिरवेगारपणा लहान असताना आला पाहिजे आणि पाते संख्या वाढली पाहिजे। यामध्ये जो आपला पहिला औषध आहे ते म्हणजे अळनाशक, आणि अळनाशक आपण पर्यायाने पाहणार आहे जे आपल्याला उपलब्ध होईल किंवा आपल्या कापसाची स्टेज पाहून आपण तो निर्णय घ्या। जे आपलं पहिलं आहे ते म्हणजे फ्लोनिकामाइड। फ्लोनिकामाइड हा घटक आहे आणि उलाला या नावानं मार्केटमध्ये याची विक्री आहे। हा जो घटक आहे हा जवळपास सर्व प्रकारच्या रस शोषणारी जी कीड आहे याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवते। एकतर आपण हा घ्या प्रतिबंबाला 8 ग्रॅमनं, किंवा आपण युपीएल कंपनीचं जे लान्सर गोल्ड नावाने येते, ज्यामध्ये आपल्याला ॲसेफेट आणि इमिडाक्लोप्रिड हे दोन घटकचं एकत्रित कॉम्बिनेशन आहे लान्सर गोल्ड। एकतर आपण हे घ्या 25 ते 30 ग्रॅमनं। दोन्ही चांगले रस शोषणाऱ्या किडीवर काम करतात। दोनपैकी जे आपल्याला लवकर उपलब्ध होईल ते आपण घ्या। दुसरं म्हणजे कापूस पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे। कापूस पीक पिवळा पडला असेल तर तो हिरवा झाला पाहिजे, फुटवे चांगले झाले पाहिजे। यासाठी आपल्याला घ्यायचं एक विद्राव्य खत 12-61-0। आता 12-61-0 का बरं? यामध्ये नत्र आणि स्फुरद आहे। जो नत्राचा घटक आहे तो आहे 12%, आणि 12% नत्र असल्या कारणाने आपल्या कापूस पिकाची वाढ हे चांगली होणार आहे। आणि यामध्ये 61% स्फुरद आहे, आणि स्फुरद आपल्या सर्वांना माहिती आहे कापूस पिकाला खूप चांगल्या प्रकारे काम करते। मुळांचा आकार वाढवण्याचं काम स्फुरद करते, आणि पात्या जास्त करण्यासुद्धा काम स्फुरद त्या ठिकाणी करते। तर हे विद्राव्य खत आपल्याला घ्यायचं आहे प्रतिबंबाला 80 ग्रॅमनं। खूप चांगला रिझल्ट कमी खर्चामध्ये, म्हणजे टॉनिकपेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये हे विद्राव्य खत आपल्याला उपलब्ध आहे। तर हे विद्राव्य खत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे। तिसरं म्हणजे बुरशीनाशक। मागचे 8 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे, जोराने पाऊस पडला। सध्या जमीन जी आहे ही पूर्णपणे ओली आहे, आणि सध्याही वातावरण जे आहे हे पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। अशा वातावरणामध्ये आपल्या कापूस पिकाला स्ट्रेसमधून बाहेर काढणं फार महत्त्वाचं आहे। यासाठी आपल्याला कमी खर्चामध्ये बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे। आपण 2 पर्याय पाहणार आहे, जे आपल्याला लवकर उपलब्ध होईल ते तुम्ही घ्या। यामधलं पहिलं आहे ते म्हणजे एंट्राकॉल। बाहेरचं एंट्राकॉल आहे आणि या अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे ते काम करते। एकतर आपण हे घ्या 25 ते 30 ग्रॅमनं। बऱ्यापैकी सर्व फंगसवर ते एंट्राकॉल जे आहे ते काम करते। दुसरं म्हणजे आपण हारू घ्या, ज्यामध्ये घटक आहे टेबुकोनाझोल अधिक सल्फर। हे दोन घटकचं एकत्रित कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे हारू। आणि सल्फरची मात्रा आपल्या कापूस पिकाला किती मानते हे आपल्याला माहिती आहे। सल्फर आपण कोणीही तेलवर्गीय पिकाला दिलं तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढते, आणि जे झाड आहे पीक आहे ते जोमदार वाढते। आणि कापूस हे एक तेलवर्गीय पीक आहे। एकतर आपण एंट्राकॉल घ्या किंवा हारू घ्या, दोन पीक एकच घ्या। हारू आपण घेताना प्रतिबंबाला 40 ग्रॅमनं आपल्याला घ्यायचं आहे। हे तीनच घटक घेऊन, 3 औषधं घेऊन आपल्या कापूस पिकाला हे दुसरी फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे कमी खर्चामध्ये। कारण की दुकानदार देत राहतात आणि शेतकरी घेत राहतात, म्हणून योग्य वेळी योग्य घटकांची फवारणी केल्यामुळे रिझल्ट चांगला भेटतो आणि पैशामध्ये बचत होते। जर वातावरण खराब असेल, ढगाळ असेल आणि पाऊस शक्यता असेल पाऊस याची, तर यामध्ये सिलिकॉन स्टिकर आपल्याला घ्यायचं आहे प्रतिबंबाला 5 ml। कमी खर्चामध्ये पॉवरफुल फवारणी आपली होणार आहे, आणि हेच घटक घेऊन आपल्या वावरामध्ये आपण फवारणी करणार आहे। कारण जे आपण शेतकरी बांधवांना सांगतो तेच फवारणी आपल्या वावरामध्ये आपण करतो। आता हे जे कापूस पीक आहे पूर्णपणे बऱ्यापैकी निरोगी आहे। 20 दिवसा अगोदर आपण याला पहिली फवारणी घेतली होती अतिशय कमी खर्चामध्ये, पण आता उद्या किंवा परवाच आपण दुसरी फवारणी याच घटकाची घेणार आहे। तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे। शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये शेती कशी करावी, योग्य वेळेवर योग्य फवारणी त्यांना कशी देता यावी, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण शिक्षणाच्या भरोश्यावर आणि मागच्या 4 ते 5 वर्षात कंटिन्यू आपण कापूस पिकामध्ये काम करत आहोत, आणि याच्या जोरावर शेतकऱ्यांना चांगली माहिती देता यावी हाच आपला प्रयत्न आहे। आणि अशा प्रकारे आपल्या कापूस पिकाला दुसरी फवारणी आपण लवकर करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय जवान जय किसान।